शक्तीपीठ महामार्गाची आजपासून डोंगरसोनी तालुका तासगाव येथील मोजणी प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। त्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासत 12 जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली। सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करीत आहेत आणि मोजणी बंद पाडत आहेत। सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आज सांगली जिल्ह्यातील डोंगरसोनी गावापासून मोजणी सुरुवात होणार होती। बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत मोजणीस विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्रित या मोजणीस विरोध करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली होती। परत या गावातील मोजणी कार्यक्रम ठरल्यास तो हाणून पाडण्यासाठीचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला। उद्यापासून सिद्धेवाडी येथील मोजणी होऊ द्यायची नाही असं शेतकऱ्यांनी ठरवले आहे। या अगोदर संवाददूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले। त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर कुणी अधिकारी गावात आला नाही। शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। कवटेमांका, तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित आपापल्या गावातून संवाददूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले आणि कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावे लागले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याकरता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत, हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखील दाखवून दिले आहे। आताही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा आम्ही सरकारला देत आहोत। शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे। सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे। शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे, हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत। म्हणून ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे। ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणि शेतात राहील। त्याचा पहिला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे, पुढेही दाखवू, पण महामार्ग होऊ देणार नाही। आमची शेती वाचवू, त्यासाठी रक्त सांडायची देखील तयारी आमची आहे। जिल्ह्यातील 19 गावातील शेतकरी तसेच महापूरबाधित जनता सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाही। डोंगरसोनीत उमेश देशमुख, महेश खराडे, रवींद्र साळुंखे, गुलाब मुलाणी, नितीन झांबरे, संतोष देसाई, सचिन मांगले, रमेश झांबरे, सुदर्शन झांबरे, शरद पवार, विजय यादव, राजाराम माळी, राहुल यादव इत्यादीसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? अरे दरोडेखोर माहिती सरकारचं करायचं काय? अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची।